सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं एक दिव्य स्थान, जिथे प्रत्येक दगडात, प्रत्येक वाराच्या झुळकेत देवीचं अस्तित्व जाणवतं. तीच आपली सप्तशृंगी माता, अनेकांच्या कुलदेवता, संकटात धावून येणारी, मनोकामना पूर्ण करणारी. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे उंच डोंगरावर वसलेलं सप्तशृंगी देवीचं मंदिर. हजारो पायऱ्या चढून जेव्हा भक्त वर पोहोचतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. पण ते दुःखाचे नसतात, ते असतात आनंदाचे. कारण त्यांच्या समोर उभी असते त्यांची आई, त्यांची कुलदेवता. अशीच एक कथा आहे एका साध्या कुटुंबाची, ज्यांनी श्रद्धेच्या जोरावर चमत्कार अनुभवला. एका छोट्या गावात गणेश नावाचा शेतकरी राहत होता. त्याचं कुटुंब खूप साधं, पण भक्तीने परिपूर्ण. त्यांची कुलदेवता होती सप्तशृंगी माता. गणेश रोज सकाळी उठून देवीचं नाव घेत असे, जय सप्तशृंगी माता. त्यांच्या घरात कितीही अडचणी असल्या तरी त्याने कधी देवीवरचा विश्वास सोडला नाही. एके दिवशी त्याच्या आयुष्यात मोठं संकट आलं. त्याचा लहान मुलगा गंभीर आजारी पडला. डॉक्टरांनी हात टेकले. घरात निराशा पसरली. गणेश आणि त्याची पत्नी पूर्णपणे खचले. पण त्यांना एकच आशा होती, त्यांची कुलदेवता सप्तशृंगी माता. त्या रात्री गणेश देवीसमोर बसला, डोळ्यात अश्रू, हात जोडलेले, आणि मनापासून प्रार्थना केली, आई, माझं सगळं घे, पण माझ्या लेकराला वाचव. रात्रभर तो देवीचं नाव घेत राहिला. आणि मग काहीतरी अद्भुत घडलं. त्या रात्री गणेशला स्वप्न पडलं. देवी साक्षात त्याच्या समोर उभी होती. तेजस्वी रूप, डोळ्यात करुणा. देवी म्हणाली, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सकाळी उठल्यावर गणेशने पाहिलं, त्याच्या मुलाची तब्येत सुधरत होती. हळूहळू तो पूर्णपणे बरा झाला. हे पाहून संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गणेशने ठरवलं, आता मी स्वतः सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाईल. तो आणि त्याचं कुटुंब हजारो पायऱ्या चढून मंदिरात पोहोचले. देवीच्या दर्शनाने त्यांना असं वाटलं, जणू आईच्या कुशीत आलोय. मैत्रिणींनो, ही फक्त एक कथा नाही, ही श्रद्धेची ताकद आहे. सप्तशृंगी माता फक्त देवळात नाही, ती आपल्या प्रत्येक श्वासात आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा एकच मार्ग उरतो, भक्तीचा. जर तुम्हालाही ही कथा आवडली असेल तर मनापासून एकदा बोला, जय सप्तशृंगी माता. तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील आणि आईची कृपा कायम तुमच्यावर राहील.